नमस्कार मित्रांनो, मी अक्षय पोयरेकर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर ही व्हिडिओ काय असेल, या व्हिडिओमध्ये काय असेल ते अजून मला पण नाही माहिती। तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितली असेल तर तुम्हाला माहितीच असेल, मी गणेशपुरीला आलोय। माझा मित्र भूषण आहे, त्याचं लग्न अटेंड करायला। तर आत्ता वाजलेत सकाळचे 8:30। आता जस्ट आम्ही उठलोय। आम्ही सगळे इथेच म्हणजे मित्राच्या घरी इथे झोपलेलो। बघा काही जण अजून झोपलेत, काय बोलायचं, काही कामं बिमं आहेत का नाही। आम्ही इकडे सकाळी 5:30ला उठून कामं करतो इकडे लग्नाची, आणि अर्धे असे झोपलेत। तर आता आम्हाला कामं करायचेत काही, म्हणजे लग्नाचे बॅनर बिनर आहेत ते लावायचेत गावागावात नाही, म्हणजे आमच्याच गावात जाऊन लावायचे। तर काय कशी जर्नी होते ती मी सगळी दाखवणार आहे तुम्हाला। तर भेटूया परत। आता तुम्हाला इकडचा बाहेरचा सीन दाखवतो, बघा कसं आहे आमच्या बाहेर दृश्य। तर इकडे सगळं इथे म्हणजे शेत आहे, इथे उन्हाळ्यामध्ये क्रिकेट खेळतात, आणि त्याच्या त्या बाजूला नदी आहे, तानसा नदी आमची। आणि इकडे गाड्यांची, तर गाड्यांचा शोरूम आहे असं वाटते। 1 2 3 4 5 गाड्या लागल्यात, 6। विचार करतोय की कुंडावर रंगोळीला जावं। कुंडावर म्हणजे आमच्या इथे गणेशपुरीला हॉट स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याची कुंड आहेत, जी नैसर्गिक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताच म्हणजे खाली गिझर बिझर लावलेला नाही। भरपूर लोकांना वाटते की गिझर लावलाय, पण तसं काय लावलेलं नाही। तर ते पण मी तुम्हाला दाखवतो। 2च आहेत ना। तर आता आम्ही चाललोय बॅनर लावायला, लग्नाचे बॅनर। तर मला वाटलं की ते आता सरळ जाईल निघून, आलाय मध्ये तर ते असा निघून जाईल। मी इकडून जातो ना, तर मी टर्न मारला ना, इकडून एवढ्या काठावरून चाललो तरी काय इकडून फिरून माझ्या गाडी खाली आला। तर मी थांबवली, एवढी असतात ना बरं आहे, म्हणजे स्लोच होतो। एक मिनिट रोया थांब, हवा आहे का बघतो गाडीत। काय रे ना असं मला वाटते हवा कमी आहे, थांब। पण हिंदी नाही ना, नाही हिल्ली नाही, बरोबर आहे नाही, बरोबर आहे। असा आवाज आला रे मला, चर्र असा रेतीचा आला असेल। किती स्पीड झालं ना ते, चेतनची पण अशीच आहे ना। होय आपले वन साइड का युनिकॉर्न। त्या मेन रोडवर आता आम्ही बॅनर लावतोय। कुठे आहे? इथूनच आतमध्ये गेल्यावर तिकडे एक फार्म लागतं, तिकडे लग्न ठेवलंय, ते पण दाखवतो मी तुम्हाला। आणि हा आमचा निलेश एवढा आज्ञाधारी आहे का इकडं तिकडच्या लोकांना विचारायला गेला का आम्ही इकडे, की आम्ही इकडे बॅनर लावतो, बॅनर परमिशन घ्यायला गेला। आमचा इंजिनियर बॅनर लावायचा निलेश साबळे। निलेशची हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही, आई शपथ एक नंबर आहे। ऍक्च्युली काय आपला पहिला मावळा आहे ना, तर त्याच्या तलवारीचे वार झाले तिकडे। आमचा इंजिनियर फेल होताना दिसतोय, त्याला काय बॅनर लावताना येते। त्याला मी बोललो का इकडे लावू, तर त्याचा म्हणणं आहे का इकडे लावायला पाहिजे। तर त्यांनी कुठून तरी काठी चोरून आणली आणि इकडे आता लावले ही काठी। बघू आता पुढे कसा बॅनर, बघू काय लावता येते काय नाही। आमचा इंजिनियर तिकडे बघ ना, दुसऱ्यांचे फाटे चोरायच्या मागे लागलाय। इंजिनियर आणि वर्कर काठी शोधायला गेलेत। एक काठी भेटले इकडची, दुसरी काठी शोधायला गेलेत। बघू ते सक्सेसफुल होतात का मिशन मध्ये। आणि नीलाला काहीतरी भेटलेलं आहे, इंजिनियरला काहीतरी भेटलंय। आणि आमचा इंजिनियर त्याच्या मिशन मध्ये सक्सेस झालाय, आणि काठी शोधले, ती पण सागाची शोधले। थांब ना, हे बांध याला बांध। आमचा कामाचा पहिला टास्क संपलेला आहे। पहिला बॅनर आम्ही लावलेला आहे, आणि ते पण एकदम व्यवस्थित लावलेला आहे, फिटिंग एकदम व्यवस्थित झाले। आणि आमचा इंजिनियर
आणि सक्सेसफुली कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. आता त्याला किती किती करोड भेटतात बघू घरी गेल्यावर. आणि नवरदेव आमचा भूषण कोम मित्र ज्याचं लग्न आहे. आणि आता आम्ही निघतो परत दुसरा बॅनर लावायला. बॅनर आम्हाला लावायचा आहे तो आमच्या एरियामध्येच लावायचा आहे, म्हणजे घराच्या इथेच. आमच्या इथे एक दवाखाना आहे तिथे लावायचा आहे. तर भूषणचं लग्न होणार आहे इकडे. हे जे दिसतंय तुम्हाला श्रद्धा फार्म रस्त्यात आम्ही जिकडे बॅनर लावला तिथूनच थोड्याशा अंतरावर ते होणार आहे लग्न. गाडी आहे ते पण मी तुम्हाला दाखवीनच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्टच असेल कारण उद्या लग्न आहे. आजच किती ब्लॉग बनतात माझे काय माहिती, किती व्हिडिओज बनतील. इकडे आलोय तर मला कंटेंट नुसता कंटेंट भेटणार आहे. 1 महिन्याचा तरी व्हिडिओचा मध्ये जुगाड होणार आहे. आमचा एक बॅनर सक्सेसफुली लागलेला आहे. आता आम्ही दुसरा बॅनर कलेक्ट करतो आणि तो लावायला जातोय. आणि आमच्या नवरदेवाचा घर. मंडपवाले आले. हे मंडप टाकलेला आहे, अजून मंडप टाकायचा आहे. इथं होणार आहे भूषणच्या हळदीचा कार्यक्रम. इथं बँड बाजावाले रात्री असतील आणि आम्ही फिट नाचणार आहेत. फिट इकडे खतरनाक RBI ग्रुप परत एकदा होणार आहे युनियन. आणि आमचा सेकंड प्लेस आलेला आहे बॅनर लावायचा. आमचा इंजिनियर परत एकदा कामाला लागला आहे. आणि यावेळेला मला वाटतं जास्त कठीण टास्क आहे. आई शवातला आमचा वरच्या पाड्यातला छावा आलेले. आता आत्ताच लग्न झालं तुम्हाला आधीच सांगतो, नाही तर कोणती पोरगी बघल ना याच्या मागं लागेल तर परत लफडा व्हायचा ना, बायकोला राग येईल त्याच्या. काय रे अमित? बरोबर आहे. नाही यो वाला टास्क का मला इझी वाटतोय कारण इकडे सगळं अवेलेबल आहे असं वाटतंय. बरोबर काय रे? अरे काय रे? ना आता मला काही काम करायची गरज नाही लागणार. आता आपला भाऊ आलाय, भारी ऍक्टिंग करतोय. बोला कशी ऍक्टिंग पण कशी करतो काम करायची. म्हणजे व्हिडिओ काढायला लावले ना, म्हणजे मी दिसेल व्हिडिओ मध्ये. बेवाईचा ऋतिक, तुला काय वाटतं याच्यात आता भूषणचा लगीन तुला? अरे तू बोल ना, काय वाटतं तुला? आम्ही हल्दीमध्ये खूप नाचणार आहे आणि हल्दीची व्हिडिओ पण काढणार आहे. बघतो का तू? काय वाटतं तुला? कितीला असणार आहे? दूधवाला एकच चावा बघा. तुम्हाला गावातला असं तुम्हाला वाटत असतील पोरं स्टायलिश नाही तर ते तुम्ही चुकीचं आहे. बघा हेअरस्टाईल बघा. जनामामानी जाम मेहनत केले. आणि हे तुम्हाला जे दिसते ना, ही कोयलू आहे. याला जर तुम्ही हात लावला ना एवढी खतरनाक खाद लागते ना. त्याचे गावातले माझे व्हिडिओ बघतायत त्यांना माहिती आहे ते. शहरातले बघतात त्यांना नसेल माहिती. बरोबर ना रे? लावतो का रे? लावतोस? चल रेस वरतून खालपर्यंत यायचं. जायची ब्रेक नाही ना. घाबरला तो, माझीशी रेस घ्यायला घाबरला. आपल्याला वाईटच फार वाईट. उडी मारायची, डायरेक्ट उडी मारायची. हे आपले श्याम भाई हे वाटतात तुम्हाला कमी पण आहे त्यांचा वय जाम आहेत. 65 वर्षाचे आहेत पण वाटतात 14-15 वर्षाचे. मला सामान येतं, मला सामान घ्यायला पडलं पाहिजे. हा मला लवकर आहे आपला. आणि आपला सेकंड टास्क कम्प्लीट झालेला आहे अशा प्रकारे. ही आहे आमची गणेशपुरीची तानसा नदी. नदी तर राहिले थोडीशीच, पावसाळ्यात एकदम भरलेली असते फुल. इथून ते तिथपर्यंत फुल पाणी असते. आणि आता आम्ही चाललोय गरम पाण्याच्या कुंडावर चाललोय. ॲक्च्युली आम्ही चाललेलो गाडीवर. चाललाय ही आमचीच गाडी आहे. तर त्या निलेशची आई चाललेली कुठेतरी. तर आम्ही विचार केला, निलेशला बोललो की पहिला आईला सोडू नये. मग आम्ही निघालो चालत. तो गेला आता बाईकने. ॲक्च्युली जर नदी पार करून डायरेक्ट आलो असतं तर आम्हाला जाम जवळ पडला असता. तर बाईकने यायचं असेल तर पूर्ण फिरून रस्त्याने यायला लागतं, म्हणजे ब्रिजवरून यायला लागतं. आलो असतो तरी शॉर्टकटनी, म्हणजे डायरेक्टली नदी क्रॉस करून आम्हाला 15 मिनटं लागली असती. आणि आता रोडनी आलो तरी पण बाईकनी पण 15 मिनटं लागतात फिरून रस्त्याने. पण चालायला आळस.
मग आम्ही बाईकनीच जातो कधी पण. हे बघा त्या बाजूलाच गाव आहे आमचं, त्या बाजूला गणेशपुरी आणि हे लगेच गाव आणि मग ब्रिज लागतो मागे एकदम. मग त्या बाजूला जाऊन फिरून मग यायला लागते कारण ब्रिज त्या बाजूला आहे. आणि आमचे नशीब एवढे चांगले आहेत की आम्हाला मित्र भेटला नवल, आमच्या RBI ग्रुपचा स्टार सितारा. आणि तुम्हाला RBI ग्रुप माहिती नसेल, RBI ग्रुप हा माझा इकडचा ग्रुप होता गणेशपुरीतला, जाम फेमस होता इकडे, वर्ल्ड फेमस होता गणेशपुरीत. आता पोचलोय आम्ही कुंडावर, दाखवतो तुम्हाला कसे कुंड आहेत. इथे एक आतमध्ये पण कुंड आहे, ह्याच्या आतमध्ये लेडीज लोकांसाठी. आई शपथ जाम गर्दी आहे. इथे मंदिर आहे शंकराचं आणि या जायला असा रस्ता आहे. सी फक्त महिलांसाठी. आलेला आहे अक्षदा. कसं वाटतं अक्षदा? गरम गरम वाटतंय. आता वाजलेत 10:30, इकडे ऊन पण लागते आणि पाणी पण घेतोय गरम गरम, जाम बेकार होतंय. तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. गणेशपुरीला आले तर तुम्हाला फक्त 2 किलोमीटरवर पडेल. कधी पण येऊ शकता. रात्रीच्या टायमाला या. जर हिवाळ्यात आले तर बेस्ट. उन्हाळ्यात तर तुम्ही पाणी घेऊच नाही शकत. कुठे आता आंघोळ तर आमची झालेली आहे. आता परत निघालो घराच्या दिशेने. तर आत्ता जेव्हा आम्ही म्हणजे माझा मित्र माझे व्हिडिओ शूट करत होता तर एक व्यक्ती भेटला आम्हाला. त्याचं दुकान आहे फोर्टला, म्हणजे कॅमेरा ॲसेसरीज वगैरे त्यांचं दुकान आहे. तर त्यांनी मला विचारलं की तू काय व्लॉग शूट करतोय का? तर मी बोललो हो. तर मग त्यांनी पण सांगितलं की माझं पण फोनचे ॲसेसरीज, सॉरी फोनचे नाही, कॅमेऱ्याचे ॲसेसरीज वगैरे त्याचं सगळं शॉप आहे. गिम्बल झाला, ट्रायपॉड झाला, मोनोपॉड झाला, सगळं त्यांच्याकडे भेटते. तर नेक्स्ट टाईम मी त्यांच्या शॉपला व्हिजिट करणार आहे. बघू, जर मन झाला तर त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवू. आपल्याला काही कंटेंटच पाहिजे ना. आता प्रत्येक हप्त्याला व्हिडिओ अपलोड करायचे बस. काय बोलतो नीला, तुला काय वाटतंय?